नमस्कार व्ह्यूअर्स, मी डॉक्टर बाळासाहेब शेडवाळे, डॉक्टर द वॉकर या माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपला व्हिडिओ हा भात कापणी आणि त्याची साठवणूक करण्यापूर्वीची जी सर्व प्रोसिजर आहे त्याच्यावरती असणार आहे आपला हा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तसं पाहायला गेलं तर माझी ही शेती आहे, ही जमीन आहे, ही भात पिकासाठी उपयुक्त आहे अशी नाही, पण तरीसुद्धा एक प्रयोग करून पाहावा म्हणून साधारण 4 ते 4.5 गुंठे क्षेत्रावरती मी हे भात पीक केलं होतं आणि 5 महिन्यानंतर आता ते कापायला आलेलं आहे. आता आपण भात कापायला सुरुवात केलेली आहे आणि साधारण 2 दिवस मी एकटाच कापत होतो. आता हे थोडंच राहिलेलं आहे आपलं. आणि एक सांगायचं म्हणजे या बियाणामध्ये मी जे शेती औषध दुकानामधून बियाणं आणलं होतं त्या बियाणामध्ये दुसऱ्या एका व्हरायटीचं बियाणं मिक्स होतं. मी ॲक्च्युली इंद्रायणी या व्हरायटीचा भात केलेला होता, पण त्यामध्ये दुसरी पण एक व्हरायटी मिक्स झालेली होती. तर ते कापत असतानाच मी मिक्स झालेला जो भात होता, जी व्हरायटी होती ती न कापता तशीच ठेवली आणि सुरुवातीला इंद्रायणीच कापली. आणि ते सर्व कापून झाल्यानंतर आम्ही ते बडवून घ्यायला चालू केलो. ऐन दिवाळीमध्येच माझं भात पीक पक्व झाल्यामुळं दिवाळीमध्येच आमची भात कापणी चालू होती. दिवाळीसाठी मुलं घरी आली होती, पण त्यांची सुट्टी मी दिवाळीची सुट्टी सर्व भात कापणी आणि बडवणी यामध्येच घालवली. आम्ही सर्व कुटुंब मिळूनच हे काम करत होतो. या भाताचं पीक मला किती मिळालं हे पाहण्यासाठी आपण हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. भात कापणी आणि झोडणी हा भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते. आम्ही पूर्वीचे जे कॉट आहेत ते कॉट ताडपत्रीवरती ठेवायचे आणि त्याच्यावरती झोडायचं काम करतो. हे आता जे मिक्स झालेलं बियाणं आहे ते मी तसंच ठेवलेलं आहे. ते ठेवून बाकी सर्व इंद्रायणी व्हरायटीचं जेवढं भात होता तो कापून घेतलेला आहे आणि ते झोडून आमचं झालेलं आहे. आता ते पाठीमागं ठेवलेलं जो भात होता मिक्स झालेला तो कापत आहे. तेही कापून झालेलं आहे माझं. आता ते कापून ते वेगळंच काढलेलं आहे मी, त्यामध्ये मिक्स न होता. आम्ही त्यामध्ये अजिबात मिक्स केलेलं नाही, ते बाजूला ठेवलेलं आहे. त्यामुळे जर समजा आपल्यापैकी कोणाला इंद्रायणी भाताच्या व्हरायटीचं बियाणं हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा. ते भात झोडून घरी आणल्यानंतर पहिल्यांदा आम्ही वारं देऊन घेतलो आणि त्यानंतर त्याला उन्हात वाळवून घेतलो. प्रत्यक्षात आता या सर्वासाठी मशिनरी असते, पण माझं क्षेत्रच कमी असल्यामुळे मशीनवाल्याला तिथंपर्यंत यायला परवडत नव्हतं आणि जर यायचंच म्हटलं तर त्याचं जे भाडं होतं ते मला परवडत नव्हतं. त्यामुळं आम्ही सर्व मनुष्यबळाद्वारेच करून घेतलो. हे आता मी भात पीक वाळच घातलेलं आहे.
उन्हामध्ये वाळत घालत असतानासुद्धा वेगळं जे होतं बियाणं मिक्स झालेलं ते वेगळंच घातलेलं आहे. हे पहा. आणि हे सुरुवातीलाच आम्ही भरडून आणून त्याचे तांदूळ केलेले आहेत, कारण परत मिक्स व्हायला नको. हे अशा पद्धतीचं मिक्स झालेलं होतं. हा तांबडा तांदूळ कोणत्या व्हरायटीचा आहे ते आम्हालाही सांगा. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर माझा पुढचा व्हिडिओ हा धान्य साठवणूक यावरती असेल. तो त्या व्हिडिओप्रमाणे जर आपण धान्य साठवणूक केली तर 5 वर्ष आपल्याला धान्याला कीड लागत नाही. मी स्वतः घेतलेला अनुभव आहे तो. तर कोणत्या पद्धतीनं धान्य साठवणूक करावी हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. पुन्हा एकदा जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद व्ह्यूवर्स. 4-4.5 गुंठे क्षेत्रामधून मला 6 पोती भात मिळालेला आहे. धन्यवाद.